मित्रांनो, आज आपण वर्धा यवतमाळ नांदेड पुसद विभागाकडे आपण आज जात आहोत। हे पुसदचं बोर्ड आपल्याला दिसत आहे आणि या भागातील कामाचे अपडेट देण्यासाठी बरेच आपले जे प्रेक्षक आहेत ते कमेंट करून सांगत होते, म्हणून आज आपण मित्रांनो या ठिकाणी जात आहोत। आणि हे आपण वसंतपूर खर्डा या पुसद व दिग्रस वन विभागातील जे टनलचं काम आहे मित्रांनो, 1300 मीटरची ही टनल असणार आहे। आणि या माध्यमातून आता हे काम या परिसरामध्ये आपण प्रथमतः या स्पॉटवर येऊन मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। आपल्याला एक विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर देखील करा। कारण या वर्धा यवतमाळ नांदेडमधील जे काम आहे मित्रांनो रेल्वेचं, आपण पाहिलं की 2009 साली याचं उद्घाटन झालं होतं आणि त्यानंतर जे आता काम आहे आपलं हे या स्टेजला आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आणि या टनलचं काम जे आहे तर या टनलच्या कामामध्ये आपण पाहतो की ते म्हणजे साधारणतः 1.25 किलोमीटरचा म्हणजे इथून जे आहे वसंतपूरपासून तर सेवानगरपर्यंत ही टनल 1300 मीटरची असणार आहे। आणि आजच्या व्हिडिओमधून आपण सर्वच जे आहे या दारव्यापर्यंतचं जे काम आहे मित्रांनो ते देखील बघणार आहोत। तर या कामाबद्दल आता हे दिग्रसपासून तर याचं जे काम आहे तर पुलाचंच मॅक्झिमम मित्रांनो आपल्याला चालू असलेलं दिसतं। आणि आता पुसद वन विभागात आणि तिकडं उमरखेड याही विभागात मित्रांनो याचं काम सुरू झालेलं दिसतं। आणि आता पुढील आपण जे आहे तर धुंदी घाटातील ह्या व्हिडिओ बघूया। मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामासंदर्भात आपण सांगितलं होतं की पुसद विभागात आपले बरेचसे जे प्रेक्षक आहेत की पुसद भागातील शूटिंग आपण घ्यावी। तर आपण मित्रांनो आता बघू शकता सध्या पुसद वन विभागातील हे जे धुंदी घाट आहे आणि बेलगव्हाण परिसर आहे, या दोघांच्या मधली मित्रांनो ही आपल्याला शूटिंग असलेली दिसते। या साईडला आपण बघू शकता की इथून जे टनल असणार आहे त्या टनलसाठी ही भर किती आपली मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो की साधारणतः 30 ते 35 फुटापेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेची भर असलेली दिसते। आणि या साईडलाही आपण बघू शकतो की कारण रेल्वेचं जे ट्रॅक असते मित्रांनो तर ते ट्रॅक एकंदरीत आपल्या रोडसारखं नसते, तर त्याला एका लेवलमध्ये आणण्यासाठी, कारण हे आपण बघतो की पुसद वन विभागातील जो काही हा जंगलाचा परिसर आहे तर या परिसरामधून ही मित्रांनो ट्रेन जाणार आहे आणि या ट्रेनच्या माध्यमातून जी टनल असणार आहे। आणि याच्या कामाला सुरुवात लेट होण्याचं कारण एवढंच आहे, कारण वन विभागाच्या वेगवेगळ्या परमिशन असतात आणि या 285 किलोमीटरच्या याच्यामधला पहिला जो आहे वर्धा ते कळंबपर्यंतचा टप्पा मित्रांनो सुरू झालेला आहे। आणि आज आपण पुसद विभागामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन आपल्या चॅनलवर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही ट्रेन मित्रांनो विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी, विदर्भ व मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढवणारी आणि आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी असेल, शिक्षण घेणारे विद्यार्थी असेल या परिसरामध्ये। आणि आजची आपण परिस्थिती पाहिली, दिग्रस आणि दारवा या विभागातील अनेक व्हिडिओ मित्रांनो आपण साधारणतः 80पेक्षा जास्त याच्यावर अपडेट टाकले, परंतु पुसद विभागामध्ये आपण प्रथमतः येत आहोत आणि हे यायला आपल्याला खूप एक्झॅक्टली लेट झालेला आहे। त्याबद्दल सर्व प्रेक्षकाची आपण या ठिकाणी म्हणजे क्षमा मागूया, कारण की बराच आपल्याला कालावधी झाला होता, परंतु अनेकदा आपण यामधील व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु आता आपण प्रत्यक्ष कामाला बघू शकतो की हे कामाची जे मित्रांनो सुरुवात आहे तर याच भागामध्ये टनलचं देखील काम असणार आहे। आणि आता ही जी आपली अपडेट आहे मित्रांनो या ठिकाणी धुंदी आणि या परिसरामधील या एकंदरीत आपली जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं याच्यापासून येत असताना शूटिंग आपण दाखवली। हा नांदेड पर्यंतचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये आता पुसद भागामध्ये पण आणि यानंतर आपण पुसद ते उमरखेड हाही काही दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्षात येण्याचा प्रयत्न करूया आणि आपण ही शूटिंग बघणार आहोत। ही झाल्यानंतर हे मित्रांनो सेवानगरचं टर्निंग आहे आणि या टर्निंगकडून आपण आता या कामाच्या दिशेने समोर जातो आहे। आणि वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामाचं मित्रांनो या अपडेशन आपण बघू शकता की पुसद हा परिसरामधील कामं आणि या कामाचा आता आढावा आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया। शिंगद आपण या गावाजवळ आलेलं आहे आणि शिंगदवरूनच समोर जे आहे बेलगव्हाण हे 5-6 किलोमीटर असतं। आणि या परिसरामधील जे काम आहे मित्रांनो सेवानगर या परिसरामधील ही टनल ज्या क्षेत्रामध्ये असणार आहे तेथील हे आपण काम या साईडला जे आहे तर ते हे स्टोन क्रेशर आहे दिग्रजचं आणि याच्या मागूनच मित्रांनो ही टनल याचं काम सुरू आहे। साधारणतः वसंतपूर खर्डा त्या फाट्यापासून तर ही सेवानगरच्या परिसरापर्यंत ही मुख्य टनल या ठिकाणी असणार आहे। आणि या ठिकाणी इतिहास पण आहे मित्रांनो, संत सेवालाल महाराजाचं जे मंदिर आहे आपल्याला इथं दिसत आहे सेवानगर येथे, याच ठिकाणी संत सेवालाल महाराज यांनी अंतिम आपलं दर्शन या ठिकाणी
जे आहे याला ऐतिहासिक या ठिकाणाला पार्श्वभूमी पण आहे. आणि मग या नंतर जे पुढील काम आहे मित्रांनो, हे दिग्रजचं रेल्वे स्टेशन आहे. आणि या दिग्रजचं रेल्वे स्टेशन आपण मागेही एकदा दाखवलं होतं. इथे रेल्वे स्टेशन बनणार आहे आणि त्या अनुषंगाने मित्रांनो प्लॅटफॉर्म आणि ही जागा जी आहे तर निश्चितपणे हे दिग्रजच्या इसापूर या ठिकाणी आहे. आणि याचंही मित्रांनो काम जे आहे, साईडला क्वार्टर जे आहेत तर ते रेल्वे कर्मचाऱ्यासाठी असणार आहेत. आणि ह्या ज्या नाल्याचंही काम मध्यंतरी जो गॅप असतो ते देखील आपल्याला इथे प्रगतीपथावर असलेलं दिसतं आहे. आणि अशा पद्धतीनं ही रेल्वे आणि दिग्रजचं रेल्वे स्टेशन याच ठिकाणी असेल. याचे या दिग्रज भागामध्ये याचे जे काम आहे मित्रांनो, तर ते अंतिमतः पुलाचे जे काम आहे तेच आपल्याला चालू असलेलं दिसतं. म्हणजे इकडं काम थोडं प्रोग्रेस आहे आणि लवकर चालू झालं. ही औंढा नदीवरील पूल, मागे याचा आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. तर म्हणजे मॅक्झिमम आता पुलाचेच कामं दिग्रज ते दारव्हा या टप्प्यामध्ये आपल्याला चालू असलेलं दिसते. आणि येत्या काही दिवसातच कामामध्ये पाहतो आपण की दिवसेंदिवस प्रोग्रेस ही आपल्याला या विभागामध्ये मित्रांनो छान असलेली दिसते. हा व्हिडिओ आजचा बनवण्याचं कारण काल जो आपण शूटिंग टाकली होती ते थोडा ब्लर झाला होता, काही कमेंट आल्या आणि त्यानंतर मग आपण आज पुन्हा अपलोड करत आहे. आणि ॲडिशनल या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अन्य जी माहिती आहे तर ती अन्य माहिती आपण या ठिकाणी देण्याचा मित्रांनो प्रयत्न करतो आहे. आणि या पद्धतीनं आज जे आपण काम बघतो आहे हे दिग्रजची मित्रांनो जे अरुणावती डॅम आहे त्यावरील हा जो पूल आहे, हा पूल साधारणतः या परिसरामधील सर्वात मोठा हा पूल 500 मीटरचा असणार आहे. आणि इथे वर आपल्याला लेबर काम करत असताना मित्रांनो दिसत आहे. तर हे काम पण आपल्याला आज पाहतो आहे आपण की छान अशा पद्धतीनं हे काम प्रगतीपथावर आपल्याला असलेलं दिसतं. आणि याच्या साईडलाच जे आहे ते लातूर आणि नागपूर जो रोड जातो मित्रांनो, तर तो हायवे आहे. आणि मग अशा पद्धतीनं हे जे सर्व काम आहे मित्रांनो, काल आपण शूटिंग घेतली आणि इथूनच या कंपनीचं जे आहे तर ते ऑफिस आहे. कारण प्रत्येक 40-45 किलोमीटरच्या टप्प्यावर वेगवेगळी कंपनी या माध्यमातून आहे. साधारणतः 2027पर्यंत ही ट्रेन सुरू व्हावी ह्याच विदर्भ आणि मराठवाड्यातील ज्या जनता आहे त्यांच्या म्हणजे अपेक्षा आहेत. इथूनच मित्रांनो यांचं ऑफिस या साईडला आहे. आणि या सर्व परिसरामध्ये जे आहे तर ते काम आपल्याला या पद्धतीनं चालू असलेलं दिसतं. ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. पुढीलही असेच अपडेट आपल्या चॅनलवरती येत मित्रांनो. हे काम आपल्याला दारव्हा ते यवतमाळ या परिसरामधील चालू असलेलं दिसतं. या परिसरामध्ये बघू शकतो आपण की पिलर आणि जे म्हणजे ब्रिज आहे ते ब्रिजचंच मित्रांनो काम आपल्याला चालू असलेलं दिसतं. तर ह्या सगळ्या परिस्थितीनुसार आपल्याला असं लक्षात येतं की येत्या काही दिवसातच ही ट्रेन सुरू होण्यास प्रारंभ होईल. ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.